म्हणजे काय हे समजत नाही, शाळेत तर त्यानं यायचं नाही. मग आता नोंदवही आहे, त्याच्यावर नोंदी करायच्या, जरा निर्दोष पद्धत आहे, बऱ्यापैकी पद्धत आहे मूल्यमापनाची. पण प्रशासनाचा आदेश आहे शक्यतो सकारात्मक नोंदी करा, वाईट नोंदी करू नका, कारण मुलाच्या बालमनावर परिणाम होतो. आणि मग सकारात्मक नोंदी करायच्या, ही मुलगी चांगली रांगोळी काढते, हा मुलगा चांगला चित्र काढतो, हा मुलगा चांगला उजव्या हाताने चेंडू टाकतो, वगैरे वगैरे वगैरे. एकदा गंमत अशी झाली, एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. आता गुरुजींना वाटलं याची नोंद काय करायची, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही आणि खोटं तर लिहायचं नाही, आपण शिक्षक आहोत. मग त्यांनी हेडमास्टरांना विचारलं, असं असं झालं भाऊ, काय नोंद केली पाहिजे? तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. मग आपल्याकडे म्हणजे ज्या त्या गोष्टी ठरलेल्या असतात, नाही मी आहे. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची सकारात्मक नोंद केली. सदर मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे.